आता आपण पिंपळवंडी गावामध्ये आहोत. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर हे मळगंगा मातेचं महाद्वार आणि मंदिर आहे. याच ठिकाणी आज पिंपळवंडी गावचे जे काही उपसरपंच होते स्वर्गीय मयूरभाऊ पवार यांची खरं तर आज दसक्रिया आणि त्या दसक्रियानिमित्ताने त्यांचा जो काही मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवाराने या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सकाळपासून या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते. आपण आत देखील जाऊया, आतमध्ये जाऊ आणि एक मिनिट जरा आम्हाला जाऊ द्या. तिकडे मोठ्या प्रमाणात जर दाखवा आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. परिसरातील ज्या काही पोलीस अकॅडमी असतील किंवा मयूरभाऊचे जे काही मित्रपरिवार असतील त्या सगळ्याच मित्रपरिवारांनी या ठिकाणी रक्तदानासाठी रांगा लावलेल्या आहेत. सकाळपासून किती काउंट झाले आतापर्यंत काय माहिती? आतापर्यंत सकाळपासून 350 काउंट झालेले आता. 350 जर पाहिलं तर अजूनही मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. जे विद्यार्थी आहेत किंवा जे काही मित्रपरिवार आहेत ते सगळेच या ठिकाणी येत आहेत. 500 काउंट होईल, पूर्ण 500 होईल. हा, मयूर पवार यांच्या यांना एक श्रद्धांजली म्हणून सगळ्या युवक वर्गाने 500 पर्यंत रक्तदान शिबिर हे होईल. आपण जर पाहिलं तर पूर्ण हे जे सभागृह आहे, सभागृह पूर्णतः भरलेलं आहे. मोठ्या प्रमाणात मयूरभाऊंवर प्रेम करणारा असा मित्रपरिवार आहे. सरपंच नमस्कार. नेमकी किती काउंट झालेला आहे आणि किती काउंट होईल अजून? आतापर्यंत जवळजवळ 400च्या क्रॉस रक्तदान या ठिकाणी गेलेले युवकांनी केले. कमीत कमी 600 ते 650 काउंट व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आपण हे रक्तदान सुरू केलेलं आहे आणि साधारण किती वाजेपर्यंत हे सगळं? दशक्रिया विधी उरकल्यानंतर आम्ही 9:30 पावणे 10ला चालू केलं आणि आता आमचं 2चं टार्गेट होतं, पण अजून जर उरकलं नाही जोपर्यंत क्राऊड आहे तोपर्यंत चालू ठेवणार आहोत आम्ही. भाऊ नमस्कार. तुम्ही कधी आला तिकडे आणि सकाळपासून काय इथे सगळे मॅनेजमेंट चालू? सकाळपासून वातावरण अगदी म्हणजे मयूरभाऊंच्या स्मरणातले एवढा मोठा मित्रपरिवार आणि तुम्ही बघितलंच असेल ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय या सगळ्या उपक्रमाला, ते अक्षरशः म्हणजे मयूरभाऊंना वाहिलेली श्रद्धांजली सारखंच आहे. म्हणजे त्या माणसाने जे कमवले ते सगळं आपल्याला दिसतंय आत्ता. भाऊ काय सांगा? काय नाही, मयूर भाऊंच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आम्ही सर्व मित्रपरिवारावर संकल्प केला आणि त्या ठिकाणी आता नियोजन चालू आहे. मयूर भाऊंचं कायम वाक्य असायचं, मी काम करत आलो आहे, काम करत राहणार. आणि जाताना पण मयूर भाऊंचं असं दुर्दैवी आमच्यातून निघून जाणं, खरं तर आम्हाला त्याच्यातून समाजाला चांगला मेसेज द्यायचा होता आणि हे रक्तदान उद्याचं कुणाचं तरी जीवनदान ठरू शकतं म्हणून आम्ही हा संकल्प आज पिंपळवणीच्या आणि सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी राबवला. आता भाऊ खरं तर मयूरभाऊ जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी अनेक कामं केली, मित्रपरिवाराच्या नेहमीच ते उपयोगाला पडले. तर आता ते गेले त्यानंतर देखील खरं तर आपण पाहतोय की रक्तदानाच्या निमित्ताने हजारो जीव वाचवण्याचं काम सुद्धा त्यांनी करून गेलेलं आहे. कसं आहे, आम्ही गेले 20 वर्ष सोबत आहे. मी मगाशी सांगितलं की आमच्या मैत्रीतला रँच होता मयूर, जे त्याची कायम कोणाला तरी करायचं आणि कळून नाही द्यायचं की मी काय करतोय कोणासाठी, ही त्याची कायमची भावना होती. शेवटचे 6 महिने मयूर हॉस्पिटलमध्ये होता. शेवटच्या 1 महिन्यामध्ये त्याला भरपूर रक्त लागलं, आम्हाला भरायला लागलं बाहेरून. तर त्याची ती भावना असायची की तो आम्हाला ते हॉस्पिटलमध्ये म्हणायचं खाली जाऊन तुम्ही रक्तदान करून या, कारण की ते हॉस्पिटलमधून ब्लड घ्यायचं आम्ही. त्याची जी इच्छा होती आणि त्यानुसार, कारण की त्यांनी देतच आला आहे आणि एवढं मित्रपरिवार ठिकाणी सर्वांसाठी त्यांनी काही ना काही केलेलं आहे. असं नाही का तो कोणाच्या कामाला पडला नाही, प्रत्येकाला त्यांनी काही ना काही मदत केलेली. त्यामुळे ते न बोलवता अनेक तरुण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि हीच त्याला श्रद्धांजली असणार आहे. खरं तर अतुल भाऊ, तुम्ही आणि भाऊ किंवा तुमचा जो काही आळेफाटा परिसरातला जो ग्रुप आहे त्यांची मैत्री ही सर्वश्रुत आहे. ज्यावेळेस खरं तर त्यांचं पार्थिव त्या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी केलेला आक्रोश संपूर्ण तालुक्याने पाहिलेला आहे. कुठली या सगळ्याच्या तर कुठली काहीतरी उणीव जाणवते तुम्हाला? नक्कीच आमच्या मैत्रीला बांधून ठेवणारा धागाच मयूर होता. नावाप्रमाणेच त्याचा स्वभाव होता आणि आम्हाला सर्वांना एकत्र बांधण्याचं काम मयूरने केलं होतं. आमचा हरिओम ग्रुप असेल, सर्व मित्रपरिवार असेल तालुक्यात जो जोडला होता, आम्ही सर्वजण एकत्र येऊन युवक काम करत होतो. त्याला बांधणारा धागाच मयूर होता आणि आज तो आमच्यामध्ये नाही आहे. म्हणजे ते अजून आम्हाला विश्वास पटत नाही. रात्रीचं कधी कधी स्वप्नातून माणूस डचकून आम्ही जागे होतो की मयूर इथंच आहे आपले, तर हे स्वप्न एक असंच वाटते. त्याची उणीव कायम भासत राहणार आहे आम्हाला, कारण त्याची उणीव कुठूनच भरून येणार नाही आहे. आपण जर पाहिलं तर अतिशय भावनिक हे सगळे मित्रपरिवार झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी जे काही मित्रपरिवार आहेत त्याचा तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान करतोय. अजूनही काही तास अवघे शिल्लक आहेत. म्हणजे हा जो काउंट आहे तो 500, 600 किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील जाण्याची शक्यता आहे.